सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। निवडणुकांच्या तारखा या जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे। आपली प्रतिक्रिया? ही पत्रकार परिषद बहुचर्चित आहे आणि बहुप्रतीक्षित सुद्धा आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेची वाट गेल्या 7 वर्षांपासून सगळेच बघत आहेत। मात्र 7 वर्षानंतरही एवढा काळ मिळूनही निवडणूक आयोगाकडून जी एक पारदर्शकता अपेक्षित आहे ती पारदर्शकता दिसत नाहीये। आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की मुळात दुबार ज्या मतदार याद्यांमधली नावं आहेत त्यावर आपण काय, आपली भूमिका काय असणार आहे, या दुबार याद्या आपण दुरुस्त करणार आहात का? मनसेने जे 4.5 लाखांपेक्षा अधिकचे जे आक्षेप नोंदवलेले आहेत, शिवसेनेने लाखो आक्षेप नोंदवलेले आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे आक्षेप आहेत, या आक्षेपांबद्दलचं नेमकं उत्तर निवडणूक आयोगाचं काय आहे, ती सगळी उत्तरं आज त्यांनी द्यावीत अशी अपेक्षा आहे। बर, पण सुषमाताई, या तारखा जाहीर झाल्यानंतर एक विरोधक म्हणून तुम्ही या निवडणुकांना सामोरं जाल तितक्याच ताकदीनं? का शंका वाटते बरं आपल्याला? नाही, शंका नाही, मी फक्त विचारतोय तुम्हाला, कारण आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आवाजही तुम्ही उठवला होतात आणि सगळी प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे। मात्र सत्ताधारी लोकशाहीमध्ये जे चूक आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे। बट ऍट द सेम टाइम अगदी त्याच वेळेला संसदीय लोकशाहीचा जो सगळ्यात महत्वाचा त्याच्या प्रक्रियेचा भाग आहे तो लोकाभिमुख निवडणुकांना सामोरे जाणे। तर त्या निवडणुकांना आम्ही सामोरे जाऊ ना। नक्कीच, धन्यवाद सुषमाताई, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे।